नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. कंबाईन ग्रुप सी चा मेन्सचा पेपर झालेला आहे. त्यामधील राज्यघटना या घटकाचा आपण पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. तर लेट्स स्टार्ट राज्यघटना पॉलिटी. आता यामध्ये या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे अनुच्छेद अनुच्छेद 370 अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिला होता. आता या ठिकाणी विशेष दर्जा तसं पाहिलं तर 371 सुद्धा आहे, परंतु याच्यामध्ये दिला होता. तर यामध्ये 370 म्हटलं की काय येतं, जम्मू काश्मीर येतं. ठीक आहे, ते जम्मू काश्मीर. त्याचबरोबर आपली या ठिकाणी दिशा बॅच सुरू आहे. 199 रुपये फक्त फी आहे. यामध्ये संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. तर या बॅचचा फायदा येणाऱ्या या ठिकाणी राज्यसेवा असेल किंवा या ठिकाणी कंबाईनला तर डेफिनेटली होणार आहे, कारण कंबाईनसाठी डेडिकेटेड आहे. राज्यसेवेसाठी सुद्धा या ठिकाणी अर्जुन बॅच सुरू आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या ह्याच्यासाठी आपण पॉलिटीसाठी स्पेशल असं डेडिकेटेड असं 10 तासाचं मॅरेथॉन ठेवलेलं आहे. ते म्हणजे 23 सप्टेंबर. या ठिकाणी 23 सप्टेंबर सकाळी 10 वाजता वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे मॅरेथॉन असणार आहे. संपूर्ण पॉलिटी यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. इट्स अ फायनल रिव्हिजन. डेफिनेटली येणाऱ्या राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल दोन्ही परीक्षेला तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यामुळं या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती मित्रांना सुद्धा शेअर करा आणि या ठिकाणी तुम्हाला सुद्धा या लेक्चरला अटेंड करायचं आहे किंवा अटेंडला तुम्हाला या ठिकाणी लेक्चरसाठी यायचं आहे ऑन यूट्यूब. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन होता, भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत कर्तव्ये. आता या ठिकाणी मूलभूत कर्तव्य काय आहे, भाग 4A आहे, पार्ट 4A आहे आणि या ठिकाणी 51A जे आहे हे या ठिकाणी ऍड करण्यात आलेले आहे. मूळ संविधान जर पाहिलं त्यामध्ये मूलभूत कर्तव्य नव्हते, परंतु नंतर या ठिकाणी सुवर्णसिंग समिती गठीत करण्यात आली आणि त्यांनी दिलेल्या शिफारशीनुसार या ठिकाणी सरकारने अमेंडमेंट केली. 42वी घटना दुरुस्ती केली, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली 1976. 1976 त्या अंतर्गत या ठिकाणी 10 फंडामेंटल ड्युटी जी आहे त्या ॲड करण्यात आल्या आणि यामध्ये 11वी जी ड्युटी आहे, 11th ड्युटी जी आहे 6 to 14 वर्षाचा जो काही पालक आहे, विद्यार्थी आहे, त्याला या ठिकाणी पालकांनी काय आहे की शाळेत पाठवणे किंवा त्याला शिक्षण देणे हे या ठिकाणी पालकाचं कर्तव्य आहे. ही 11वी ड्युटी जी आहे 86th अमेंडमेंट 2002 मध्ये या ठिकाणी ऍड करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचं या ठिकाणी भाग 4A चा भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, यामध्ये अनुसूची 8 कशाच्या बाबतीमध्ये आहे, भाषेच्या बाबतीमध्ये आहे. यामध्ये या ठिकाणी की 22 भाषा, कारण क्वेश्चन जे आहे आपल्याला पॉलिटिक्सचे जे क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी करंट बेस असतात. सध्या या ठिकाणी आपण भाषेच्या बाबतीमध्ये काय आहे की राज्यामध्ये वाद पाहत होतो, हिंदी या ठिकाणी डॉमिनंट करण्याचा प्रयत्न केला जात होता. तर त्या संदर्भात या ठिकाणी हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, यामध्ये खालीपैकी योग्य कथने ओळखा. योग्य कथने ओळखा. आता पहिलं जे आहे, कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि 35 वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून या ठिकाणी नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. बरोबर आहे, एक्झॅक्टली आहे. फक्त शब्दांची जी काही वर्ड आहेत किंवा या ठिकाणी फ्रेमिंग आहे ते पहा, कारण तुम्ही हा पेपर पाहणे अत्यंत गरजेचं आहे. मग ते राज्यसेवा असू द्या नाही तर कंबाईन असू द्या, कुठल्याही एक्झामची जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर आयोगाचे पेपर पूर्ण पहा. जो कोणता पेपर येतो आयोगाचा तो पाहणं गरजेचं आहे. त्यामधून आपल्याला आयोगाचा ट्रेन कळतं आणि त्या ट्रेनमधून तुम्ही या ठिकाणी प्रिपेअर राहता. तर पहिलं तर बरोबर आहे. दुसरं, राज्यपाल संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित निविष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा सभागृहाचा सदस्य असणार नाही. बरोबर आहे, एक्झॅक्टली, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं, जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल, जसं या ठिकाणी सध्या गुजरातचे राज्यपाल हे काय आहेत, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून प्रभारी राज्यपाल म्हणून काम करत आहे. तर यामध्ये जेव्हा एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्या बाबतीत राज्यपालास द्यावयाच्या वित्त लब्धे आणि भत्ते यांचा खर्च संसद नाही आदेशाद्वारे निर्धारित करील अशा या ठिकाणी फरमाच्या. तर संसद नाही, तर या ठिकाणी काय आहे, इतर राष्ट्रपती प्रेसिडेंट असायला पाहिजे, राष्ट्रपती असायला पाहिजे. ठीक आहे, राष्ट्रपती निर्धारित करतील अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर म्हणजे अ आणि ब हे काय आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण शेवटपर्यंत व्यवस्थित वाचन करणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत या ठिकाणी व्यवस्थित जो काय क्वेश्चन आहे तो वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीपैकी योग्य विधान ओळखा. आता इथे योग्य विधान ओळखा हे बघायचं आहे. तर प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता असेल अशा एखाद्या व्यक्तीस
राज्याचा अशा एका व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल. बरोबर आहे, एक्झॅक्टली. महाधिवक्ता राज्याची मर्जी, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल, हे सुद्धा बरोबर आहे की या ठिकाणी राज्यपालाचीच मर्जी असेपर्यंत पद धारण करतो. आणि एक प्रकारचा महाधिवक्ता जो आहे तो या ठिकाणी राज्य सरकारचा वकील किंवा राज्य सरकारचा कायदा अधिकारी म्हणून काम करत असतो. आणि या ठिकाणी इथपर्यंत बरोबर आहे. आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे श्रमिक मिळेल, म्हणजे या ठिकाणी त्याला पेमेंट मिळेल. तर हे राज्य विधिमंडळ नाही, तर या ठिकाणी हे राज्यपाल निर्धारित करेल. मर्जी राज्यपालाची, पेमेंट पण राज्यपालाच ठरवणार. ठीक आहे, राज्यपाल हे त्यामुळं बी हे चुकीचं आहे. ठीक आहे, फक्त काय आहे, ए इथं बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी आपल्याला राज्य आणि त्यांच्या विधान परिषदेच्या जागांच्या बाबतीत काय आहे इथं की हे होतं, कारण सगळ्याच राज्यामध्ये काय विधान परिषद नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये तर विधान परिषदे बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी वरतून यूपी आहे, बिहार आहे, ओके, महाराष्ट्र, त्यानंतर काय आहे या ठिकाणी कर्नाटक आहे, तेलंगणा आहे आणि आंध्र प्रदेश आहे. बरोबर, तर या ठिकाणी या राज्यामध्ये काय आहे, विधान परिषद आहे. मग आता विधान परिषदेच्या या ठिकाणी किंवा की जागा ज्या आहे ते या ठिकाणी त्याची चढत्या क्रमाने मांडणी करा, अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये पहिला आहे महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रात आहे की या ठिकाणी 78 जागा आहे. दुसरं आंध्र प्रदेशच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी काय आहे 50 आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आहेत 100 जागा आहेत. त्यानंतर या ठिकाणी तेलंगणा किती आहे 40 आहे. आणि ह्याच्यामध्ये कर्नाटका किती आहे 75 आहे. ठीक आहे, कर्नाटका 75. असं जर या ठिकाणी पाहिलं तर उत्तर काय येणार आहे याच्यामध्ये 1 के ड या ठिकाणी तेलंगणा, नंतर काय आहे याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, त्यानंतर ई फॉर या ठिकाणी कर्नाटक आहे, त्यानंतर महाराष्ट्र येईल आणि शेवटी जे आहे उत्तर प्रदेश. म्हणजे उत्तर काय येणार आहे 1 ह्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट की संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखा. आता या ठिकाणी ही जी फ्रेमिंग आहे ही व्यवस्थित वाचा. ओके, योग्य अयोग्य, अयोग्य या ठिकाणी कथन ओळखा. तर यामध्ये सिंह हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून नाही, तर या ठिकाणी सिंह नव्हता, तर काय होतं हत्ती होता. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले, तर हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. बी एन राव यांची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. HVR अय्यंगार यांची संविधान सभेचे सचिव म्हणून या ठिकाणी सचिव होते. हे दोन्हीही स्टेटमेंट काय आहेत बरोबर. तर अयोग्य काय आहे, फक्त एक जे आहे ते अयोग्य आहे. त्यानंतर यामध्ये पुढील अयोग्य कथन ओळखा. आता इथं अयोग्य कथन ओळखायचं आहे. एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि ओके डॅजॅस असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. बरोबर आहे. तर या ठिकाणी एक आता आपल्याला अयोग्य कोणतं आहे, अयोग्य एखादा उच्च न्यायालयाचा अथवा 1 किंवा 2 अधिक न्यायालयांचे निदान सलग 10 वर्ष न्यायाधीश. तर न्यायाधीश म्हटलं की लक्षात ठेवायचं 10 नाही, इथं किती आहे 5 वर्ष असायला पाहिजे होतं. एखादा उच्च न्यायालयाचा अथवा 2 किंवा अधिक न्यायालयाचा निदान 5 सलग या ठिकाणी 5 वर्षे आहे तो अधिवक्ता. अधिवक्ता म्हटलं की तर लक्षात ठेवायचं 10 वर्ष. ठीक आहे, तर हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे. आणि राष्ट्रपतीच्या मते तो काय आहे विख्यात विधिवेत्ता असावा. ओके, या ठिकाणी की इमिनंट ज्युरिस्ट असावा असं या ठिकाणी. आणि ते कोणाच्या मते, राष्ट्रपतीच्या मते, बाय प्रेसिडेंट. ओके, तर मग क जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ओके, क इथं अयोग्य विचारलेलं आहे, म्हणजे अ आणि ब. ओके, अ आणि ब हे दोन्ही काय आहेत अयोग्य आहे. ठीक आहे, अ आणि ब. त्यानंतर आपल्याला योग्य विधान ओळखा. आता यामध्ये आर्टिकल 137 संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीचा किंवा अनुच्छेद 145 अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला त्याने अधिघोषित केलेल्या कोणत्याही न्यायनिर्णय किंवा केलेला आदेश किंवा पुनर्विलोकन करण्याचा अधिकार असेल. बरोबर आहे हे. ओके, इव्हन या ठिकाणी आपण दिशा बॅचमध्ये त्याचबरोबर अर्जुन बॅचमध्ये हे डिस्कस सुद्धा केलेलं आहे. पॉलिटिक्सचे लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. तर हे बरोबर आहे. दुसरं आर्टिकल 141 सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयावर काय आहे बंधनकारक असेल. हे सुद्धा बरोबर आहे आर्टिकल 100. म्हणजे दोन्हीही काय आहेत या ठिकाणी इथं योग्य आहेत. उत्तर 3 येईल. त्यानंतर नेक्स्ट संसद सदस्यांना या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न रिपीटेडली आयोगाने विचारलेला आहे. ओके, आणि याचा सुद्धा करंटचा इश्यू क्रिएट झाला होता की संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याचा स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदाने संरक्षण दिलेले आहे की त्यांना भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे. बरोबर, तर आर्टिकल किती आहे 105 संसदेच्या बाबतीत 105. ठीक आहे, तर हा क्वेश्चन सुद्धा काय होता करंट बेस होता.
इव्हन ह्याचं सुद्धा आपण डिस्कशन घेतलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने ग्रामीण कुटुंबासाठी स्वच्छतागृह ही योजना या ठिकाणी कोणत्या वर्षी सुरू केली? तर याच्यामध्ये 1992 हे डायरेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर लास्ट याच्यामध्ये खालीपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते असा अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्या ठिकाणी टोटल 7 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते या ठिकाणी अध्यक्ष होते आणि इतर 6 म्हणजे असे टोटल 7 सदस्य होते. त्यामध्ये सी राजगोपालचारी येणार नाहीत. ओके, मित्तर होते, मोहम्मद सादुल्ला होते, ओके, एन गोपालस्वामी अय्यंगार होते. त्या ह्याच्यामध्ये ते आपल्याला नव्हते विचारलेलं आहे. तर उत्तर 1 नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्र्याबाबत योग्य कथने ओळखा. आता मुख्यमंत्री जो आहे तो या ठिकाणी तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो. बरोबर आहे, त्यातली राज्य नियोजन मंडळ आहे तो त्याचा अध्यक्ष असतो, हे बरोबर आहे. तो झोनल काउन्सिलचा अध्यक्ष असतो नाही. तो या ठिकाणी झोनल काउन्सिलचा अध्यक्ष कोण असतो? या ठिकाणी सेंटरचा असतो गृहमंत्री. ओके, गृहमंत्री. होम मिनिस्टर असतो. सेंटरचा होम मिनिस्टर जो आहे तो या ठिकाणी ह्याचा अध्यक्ष असतो. त्यामुळे हे झोनल काउन्सिल आणि हे आपण डिस्कस केलेलं आहे. इव्हन या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ लेक्चर सुद्धा पाहू शकता. ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे. आणि ही जी बॅच आहे ही 199 रुपयामध्ये उपलब्ध आहे. ओके, 199 रुपयामध्ये ही बॅच संपूर्ण बॅच उपलब्ध आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे, PDF असतील, महत्त्वाच्या सगळ्या PDF आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे, तर यामध्ये त्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण हे डिस्कस केलेलं आहे की अध्यक्ष गृहमंत्री असतो. त्यानंतर याच्यामध्ये इंटरस्टेट तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो नाही. या ठिकाणी तो काय आहे तर वन ऑफ द सदस्य असतो. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो. आता हे एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजे ही काय आहे अ आणि ड इथं योग्य असणार आहेत. ओके, 4 नंबर अ आणि ड. त्यानंतर खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? ओके, फंडामेंटल ड्युटी नाही म्हटलेलं आहे. ओके, फंडामेंटल ड्युटी नाही, मूलभूत कर्तव्य नाही. तर मूलभूत कर्तव्यावर 2 प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर, मूलभूत कर्तव्य काय आहेत? पार्ट 4A मध्ये आर्टिकल 51A. ओके, आणि याच्यामध्ये कितीवी घटना असतो? 42वी अमेंडमेंट 1976 सुवर्ण सिंग समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी हे ऍड करण्यात आले. तर मूलभूत कर्तव्य नाही. स्मारके आणि सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणचे संरक्षण करणे या ठिकाणी हे नाही. राष्ट्रगीतीचा आदर राखणे, नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. ठीक आहे, उत्तर 1 येणार आहे. त्यानंतर यामध्ये हे जोड्या लावा. ठीक आहे, ते या ठिकाणी क्रिटिक्स आणि कथन दिलेलं आहे. KT शहा. आता KT शहा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी किंवा की एक प्रकारचा याच्यामध्ये KT शहा म्हणतात की इट्स धार्मिक काय आहे एक प्रकारचा देखावा आहे. कशाच्या बाबतीत? राज्य नीतीची DPSPच्या बाबतीत हे क्रिटिक्स आहे. DPSPच्या बाबतीत क्रिटिक्स आहे. तर KT शहा म्हणतात या ठिकाणी धार्मिक काय आहे एक प्रकारचा देखावा आहे. त्यानंतर आयव्हर जेनिंग्स म्हणतात. ओके, आयव्हर जेनिंग्स काय म्हणतात या ह्याच्यामध्ये? आयव्हर जेनिंग्स म्हणतात या ठिकाणी ही एक प्रकारचं पवित्र आकांक्षा आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी पुढे आहे KC व्हियर. KC व्हियर काय म्हणतात? उद्दिष्ट आणि आकांक्षांचा काय आहे जाहीरनामा आहे. आणि या ठिकाणी TT कृष्णमाचारी हे म्हणतात भावनांची खरी कचरा पेटी आहे. ठीक आहे, तर उत्तर काय येणार आहे? उत्तर 1 येणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण हे ग्रुप C मेन्सचं ॲनालिसिस पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपली दिशा बॅच जी आहे ही सुरू आहे. अत्यंत ऑथेंटिक आणि टू द पॉईंट आपण इथं डेटा देत आहोत. फोकस्ड ॲटिट्यूडनं रिझल्ट ओरिएंटेड अप्रोचने ही बॅच सध्या रन आहे. तर 199 रुपयामध्येच या ठिकाणी ह्या बॅचचं ॲडमिशन उपलब्ध आहे. अगदी माफक शुल्क आहे. या ह्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट पण असतील, महत्त्वाचे PDF पण असतील, त्याचबरोबर संपूर्ण लेक्चर्स या ठिकाणी इथं अवेलेबल आहेत. या ठिकाणी काही लेक्चर हे लाईव्ह स्वरूपात सुद्धा अवेलेबल होत आहेत. ओके, आणि काही रेकॉर्डेड सुद्धा झालेले आहेत. तर ही दिशा बॅच सध्या रन आहे. ठीक आहे, त्याचबरोबर पॉलिटीचं स्पेशल नॉन स्टॉप लेक्चर आपण या ठिकाणी 23 सप्टेंबर ओके 23 सप्टेंबर ॲट 10 AM ला आपण स्टार्ट करत आहोत. 10 AM टू 8 PM पर्यंत संपूर्ण पॉलिटी जे आहे आपण कव्हर करणार आहोत. येणारी राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू, सगळ्याच परीक्षेसाठी याचा फायदा तुम्हाला डेफिनेटली होणार आहे. तुम्हाला सुद्धा जॉईन करायचं आहे. मित्राला सुद्धा या ठिकाणी ह्याची लिंक तुम्ही पाठवा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्याचबरोबर सर्व एक्झामसाठी अगदी ऑथेंटिक पर्याय म्हणजे डायरेक्शन. तर डायरेक्शन अकॅडमीचं ॲप प्ले स्टोरला जाऊन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या PDF, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ही जी अपडेटेड माहिती आहे तर ही माहिती इथं उपलब्ध असते. तर हे सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे. ठीक आहे, सर्वांना ऑल द बेस्ट. भेटू या ठिकाणी 23 सप्टेंबरच्या सेशनमध्ये पॉलिटीचं नॉन स्टॉप 10 तासाची रिव्हिजन मॅरेथॉन बॅच. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.